भाद्रपद महिना आला की सर्वांना वेध लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचं। यावर्षी 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे। घरोघरी बाप्पांच्या प्रतिष्ठापनेच्या तयारीला सुरुवात झाली आहे। गणपती बाप्पा जिथं विराजमान होणार आहेत तिथल्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यानं बाजारपेठा सजल्यात। रंगीबेरंगी आणि आकर्षक अशा फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, गणपती आसन, मखर, विद्युत रोषणाईच्या माळा, साहित्य, रांगोळी, गौरी आणि शंकराचे मुखवटे, पूजेच्या साहित्यानं बाजारपेठ फुलून गेली आहे। हे साहित्य खरेदीसाठी पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, राजारामपुरी या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी होतीये। बापट कॅम्प, शाहूपुरी, कुंभार गल्ली अशा अनेक ठिकाणी आकर्षक आणि विविध रूपातील गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात। #ब्रिंग बॅक माधुरी संदेश देणारी गणेश मूर्ती, वारकरी रूपातील गणेश मूर्ती सर्वांचं अशा मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत। सध्या मूर्तिकारही गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना व्यस्त आहेत। आम्ही भरपूर वर्षापासून गणेश मूर्ती तयार करत आहोत। आता गणेशोत्सव 2-3 दिवसावरच राहिलेला आहे, त्याच्यामुळे अखेरचा हात चालू आहे। ग्राहकांचा पण भरपूर प्रतिसाद आहे, मागणी पण भरपूर आहे। आता आमचं बुकिंग पण झालेलं आहे। पीओपी गणेश मूर्तींसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती खरेदीसाठी गणेश भक्त पसंती देत आहेत। मी गेले 47 वर्ष झालं व्यवसाय करतोय। फक्त शाडू मातीचे गणपती आम्ही करतो आणि यावर्षी 2025ला प्रतिसाद चांगला आहे। शाडू मातीच्या गणपतीला 50% तर प्रतिसाद चांगला आहे आणि गिराईकांची मागणी पण चांगली आहे। बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग दिसून येत असून बाजारपेठेसह घरोघरी आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे लहानग्यांसह सर्वांनाच विघ्नहर्त्यांच्या आगमनाची आतुरता लागली आहे।